जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहेत भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। पाण्यासाठी मृत्यूच्या दारात उतरलेल्या आदिवासी लहान मुली, मध्य प्रदेशातील धक्कादायक वास्तव। जोहार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये आदिवासी लहान मुली जीव धोक्यात घालून खोल विहिरीसारख्या खड्ड्यांमध्ये उतरून पाणी भरताना दिसत आहेत। एका बाजूला हर घर जलचे दावे केले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला आदिवासी समाज आजही एक थेंब पाण्यासाठी मृत्यूशी सामना करत आहे। सोशल मीडियावर अनेक पोस्टानुसार हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील दुलकोट परिसराशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे, तर काही पोस्टमध्ये बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील बगवानिया गाव तसेच सरबद गावातील खेडिया जिरा फालिया भागाचा उल्लेख करण्यात आला आहे। मात्र या व्हिडिओची प्रशासनाकडून अधिकृत आणि संपूर्ण पुष्टी अद्याप समोर आलेली नाही। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की लहान मुली खोल आणि धोकादायक विहिरीसारख्या खड्ड्यांमध्ये उतरून पाणी काढत आहेत। त्या ठिकाणी दोरीचा आधार घेऊन खाली उतरावं लागतं आहे, तर काही ठिकाणी दगडी उतरांवरून घसरून जीव जाण्याचा धोका कायम आहे। सर्वात धोकादायक बाब म्हणजे खाली साचलेले पाणी घाण, दूषित आणि दुर्गंधीयुक्त दिसत आहे, पण पाण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे गावकऱ्यांना तेच पाणी पिण्यासाठी वापरावं लागतं आहे। ज्या वयात मुलींनी शाळेत जावं, खेळावं, मोठी स्वप्न पाहावीत, त्या वयात ही मूल मृत्यूच्या खड्ड्यात उतरून घरासाठी पाणी आणत आहेत। एक चुकीचे पाऊल आणि थेट मृत्यू। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे। अनेक लोक प्रश्न विचारत आहेत, जर देश विकासाच्या दिशेने पुढे जात असेल तर आजही आदिवासी भागात पाण्यासाठी असा संघर्ष का? हा प्रश्न फक्त एक गावाचा नाही, मध्य प्रदेशासह देशातील अनेक आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये आजही गंभीर पाणी टंचाई आहे। काही भागांमध्ये हेडपंप कोरडे पडले आहेत, तर काही गावांमध्ये लोकांना अनेक किलोमीटर चालून पाणी आणावं लागतं आहे। सरकारकडून हर घर जल मिशनचे दावे केले जातात, पण आदिवासी भागांपर्यंत खरंच स्वच्छ पाणी पोहोचलं आहे का? फक्त योजनाच्या घोषणा करून चालेल का? की आता जमिनीवरील वास्तव बदलण्याची वेळ आली आहे? जल जंगल जमीन जपणारा आदिवासी समाज आज एक थेंब पाण्यासाठी स्वच्छ जीव धोक्यात घालत आहे। ही फक्त पाणी टंचाई नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत कहाणी आहे। सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडला आहे। तुमच्या मते आदिवासी भागातील असा समस्या कधी संपणार? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। आदिवासी समाजाचे प्रश्न, हक, अधिकार आणि ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी भास जोहार न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय, जय संविधान।